शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख यांची निबंध स्पर्धा घेतली. पालक विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले. शाळा व्यवस्थापन समितीशी सल्लामसलत केली. यातून निर्माण झाली दशसूत्री. दशसूत्री म्हणजे काय हे ऐकूया. गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणे, स्पर्धाक्षम विद्यार्थी घडवणे, आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे, संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे, आनंददायी नाविन्यपूर्ण व रचनात्मक शिक्षण देणे, मुलींची सुरक्षितता, महिला सन्मान वाढवणे, आत्मविश्वास जागृती, कौशल्यपूर्ण स्वावलंबित विद्यार्थी घडवणे, आयटी क्षम तंत्रस्नेही विद्यार्थी घडवणे, स्व अभिव्यक्तीस प्रोत्साहन, सुप्त गुण शोधून प्रोत्साहन, नव शिक्षण पद्धती, अद्ययावत ज्ञानमय शिक्षक तयार करणे. गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणे म्हणजे काय हे ऐकूया. अध्ययन सारणीची कागदी पद्धतीवर आधारित मूल्य आणि नियोजन, पीजीआय व शाळा स्थितीनुसार संपादन पातळी गाठणे, यश व मूल्यमापनाची तयारी करून घेणे, गुणवत्तेला प्राधान्य देणे. स्पर्धाक्षम विद्यार्थी घडवणे म्हणजे काय हे बघूया. इयत्ता पहिलीपासून शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी, नवोदय विद्यालय, प्रज्ञाशोध, एनटीएस, एनएमएमएस इत्यादी स्पर्धा परीक्षेची नियमित तयारी, सामान्य ज्ञानाची तयारी करून घेणे, प्रश्नमंजुषा, पूरक वाचक उपक्रम, चर्चासत्र, व्याख्याने आयोजित करणे, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा घेणे, आकलन शक्ती वाढविणे आणि विचार व्यक्त करणे शिकवणे. आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे म्हणजे काय हे ऐकूया. 100% विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे व जबाबदार नागरिकत्वाचे सवय लावणे, हात धुणे, सॅनिटरी नॅपकिन वापरणे, मार्गदर्शन इत्यादी. आरोग्यात साप्ताहिक, मासिक, रोग संबंधात जागृती करणे, टिफिन, डबा, पदार्थ बनवा आणि धोका समजावणे. संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे म्हणजे काय हे बघूया. वडिलांचा, गुरुजनांचा आदर करणे शिकवणे, व्यक्तित्वना, चरित्र, सद्वर्तन याचे महत्त्व समजावणे, आई वडिलांना कामात मदत करणे, विषयी मार्गदर्शन, देशभक्तीपर चित्रपट दाखविणे व त्यावर चर्चा करणे, देशभक्ती जागृत करणे, गुरु मातृ पितृ वंदन कार्यक्रम राबविणे, पुरातन आदर्श गोष्टी सांगून माता पिता गुरु यांचे महत्त्व पटविणे, जयंती पुण्यतिथीच्या कार्यक्रमातून महापुरुषांचे विचार समजवणे. आनंददायी नाविन्यपूर्ण व रचनात्मक शिक्षण देणे म्हणजे काय हे ऐकूया. प्रकारची प्रभावी अंमलबजावणी, शाब्दिक खेळ, गणिती गोडी इत्यादी उपक्रम, भाषा, गणित, विज्ञान, इंग्रजी पेटीचा आधुनिक नियमित वापर, मनोरंजक कृतीचे गीते व गोष्टी यांचा वापर, बालसभा आयोजन, जोश उपक्रम. मुलींची सुरक्षितता, महिला सन्मान वाढवणे, आत्मविश्वास जागृती म्हणजे काय हे ऐकूया. लहानपणापासून स्त्री सन्मान शिकवणे, मुला-मुलींची भेद कमी करणे, समानता, मानसिक चारित्र्याबाबत अवगत करणे, शाळा परिसरातून भीतीमुक्त वातावरण निर्माण करणे, सीसीटीव्ही सक्षम तंत्रज्ञानाचा वापर वाढीस लावणे, व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, भगिनीभाव वाढीस लावणे. कौशल्यपूर्ण स्वावलंबित विद्यार्थी घडवणे म्हणजे काय हे ऐकूया. कोणते नाव बसते कौशल्य शिक्षण देणे, विविध उद्योग व व्यवसायाची ओळख करून देणे, स्वतःची कामे स्वतः करण्याविषयी प्रोत्साहन देणे, त्या प्रतिष्ठेचे महत्त्व समजावून सांगणे, स्व आदर, स्व कष्ट याचे महत्त्व समजावून सांगणे. आयटी क्षम तंत्रस्नेही विद्यार्थी घडवणे म्हणजे काय हे ऐकूया. डिजिटल शाळा निर्मिती व ई-लर्निंग पद्धती, विद्यार्थ्यांना संकल्पाची ओळख, तंत्रस्नेही शिक्षकांची मदत व मार्गदर्शन, विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन, केंद्रातील संगणक व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन. स्व अभिव्यक्तीस प्रोत्साहन, सुप्त गुण शोधून प्रोत्साहन देणे म्हणजे काय हे ऐकूया. व्यक्तिमत्व विकास, टॅलेंट हार्ट स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विविध स्पर्धा परीक्षेतील सहभाग, बाल संमेलन, चर्चा व परिसंवाद, मुला-मुलींमधील विशेष सुप्त गुणांचा शोध व प्रशिक्षण, चिकित्सक, विचार लेखक, कवीला प्रोत्साहन प्रदान करणे, संभाषण व संवाद कौशल्य, आत्मविश्वास
शिक्षण पद्धती अद्ययावत ज्ञानमय शिक्षक तयार करणे म्हणजे काय हे ऐकूया. स्थानिक व जागतिक घडामोडींचा अभ्यास, भेदभावविरहित शिक्षण देण्याचा संकल्प, अंधश्रद्धा निर्मूलन व विज्ञानिष्ठ विचार करून ज्ञानदान, गैरसमज व पूर्वग्रह टाळून वस्तुनिष्ठ विचार करणारे विद्यार्थी घडविणे, बहुभाषिक होण्याचा प्रयत्न करणे, पाठ्यपुस्तकाबाहेरील जागतिक आधुनिक ज्ञान घेऊ शिकणे. अशा या सुंदर दशासूत्रीतून घडेल माझे गाव आणि माझा देश. अशा या सुंदर दशासूत्रीतून घडेल दशा अशा या सुंदर दशासूत्रीतून घडेल भाव अशा या सुंदर दशासूत्रीतून घडेल संस्काराची देऊता